नमस्कार, मी नितेश कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो निवडणूक प्रचार रणधुमाईच्या आपल्या या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लक्ष द्या, आपण ज्या विधान परिषदेत निवडून आल्यावर तुमच्या समस्या विधान परिषदेत मांडणार आहे। का म्हटलं, तुमच्या समस्या ज्या विधान परिषदेत मांडणार आहे त्याचा एक वचननामा, त्याचा एक जाहीरनामा, ऍक्च्युअली जाहीरनामा लोक सादर करते आणि ते जाहीरनामा कधी शेवटपर्यंत लेखाचा पूर्ण होत नाही, असा जाहीरनामा आपण आज सादर करणार आहे। का आपल्या तुमच्या समस्या बोलणारा माणूस लागेल तिथं, ठीक आहे, चूप बसणारा नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर आमदाराचं, ठीक आहे, आमदार फंड भेटते, तो फंड शिकाय विद्यार्थ्यावर खर्च झाला पाहिजे, याच्यासाठी आपण कार्य करू। लक्ष द्या, ठीक आहे। महाराष्ट्र राज्य विधान परिषद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबर ठीक आहे 2020 ला निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, ठीक आहे। तर आता लक्ष द्या, आपल्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या लक्ष द्या बे पोट्यो, तुमच्या सर्वांच्या मागण्या मी मान्य, ठीक आहे, तिथं विधान परिषदेत मागण्या मागणार आहे आणि मला माहित आहे मी तिथून आलो, माय कुठंतरी दुखते म्हणून इथं मैदानात उतरलो तुमच्यासाठी। जर तुम्हाला वाटत असेल का कराय गुरुजी आपल्या समस्या तिथं मानन, हक्कानं मानन, हक्काचा माणूस म्हणून कधी मेसेज टाकता येईल, सरले फोन करता येईल का सर अशी अशी समस्या तिथं तुम्ही मांडा, तर मला पसंती क्रमांक 1 चं मत दे जा, नाही तर लेखाल नका दे जा, काही विषय नाही आपल्यासाठी, ठीक आहे। हारलो तरी शून्य राहू आणि जिंकलो तर विषय संपला, मग तुमच्या समस्या तिथं घेऊन जाऊ। तर आता लक्ष द्या, ठीक आहे। तर आता आपल्या, ठीक आहे, विद्यार्थी, शिक्षक, बेरोजगार, ठीक आहे, जे युवक आहे, ठीक आहे, त्याचं, ठीक आहे, आपण एक पॅनल तयार केलं, त्या पॅनल अंतर्गत आपण अर्ज टाकला। आपली पहिली मागणी, ठीक आहे, स्क्रोल कर रे मोहित, ठीक आहे, वरती थोडसा, ठीक आहे, त्याची पहिली मागणी, ठीक आहे, लक्ष द्या, पहिली मागणी काय आपली पहिली मागणी आहे बे पोट्यो, आपली पहिली मागणी काय, तर आपली पहिली मागणी आहे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती। लक्ष द्या, एक्झामच नाही होऊन राहिल्या 6 वर्षापासून, ठीक आहे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती। आता पोलीस भरती जाहीर केली, ठीक आहे, अजून नोटिफिकेशन नाही, काही ना, 11,000 12,500 काही काढू, अरे कवा काढू, ठीक आहे, पोट्टे तंग वाटवले, ग्राउंडले चक्रा मारू लेखायचे पुरे टोंगे घोटे दुखून राहिले, 3 वर्ष झाले तेच काम चालू आहे, ठीक आहे। तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, जिल्हा परिषदेच्या ज्या जागा आहे, ग्रामसेवक आहे, क्लर्कच्या जागा आहे, महसूल विभाग आहे, ठीक आहे, व वर्ग 3च्या सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससी मार्फत द्यायला पाहिजे। क्रिस्टल क्लिअर काम राहील एमपीएससी मार्फत एक्झाम घेतली तर, ठीक आहे। जे पारदर्शकता असायला पाहिजे ते पारदर्शकता येईन, ठीक आहे, ती पारदर्शकता याच्यातूनच येईन। त्याच्यानंतर, ठीक आहे, लक्ष द्या, तलाठी, ग्रामसेवक, लक्ष द्या बे, पहिला जाहीरनामा पहिलाच आहे अबे आपल्या पोट्ट्यासाठी आहे, जे पोट्टे कॉम्पिटेटिव्ह परीक्षेचा अभ्यास करते, जे त्या 3-3 वर्ष तिथं झाले घासून राहिले, कोणी यजमार होण्याच्या याच्यावर आले आहे, त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, ठीक आहे, जिल्हा परिषद, महसूल विभाग व वर्ग 3च्या, ठीक आहे, ज्या काही परीक्षा होत्या महाराष्ट्र शासनाच्या त्या सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात यावा अशी आपली मागणी लावून धरू तिथं, ठीक आहे। त्याच्यानंतर, ठीक आहे, व्हिडिओ लटकून राहिला म्हणते, ठीक आहे, तर व्हिडिओ चालून राहिला बरोबर मेसेज पाठवा बे, लटकत आहे का, ठीक आहे, नेट ते चालू आहे बरोबर, पाहिजे मोहित, ठीक आहे, युट्यूबचा व्हिडिओ लटकत आहे का, आता बरोबर चाललं का, ठीक आहे। आता लक्ष द्या, ठीक आहे, मग त्याच्यानंतर वरत कर रे, ठीक आहे, आपला तुमच्या मागण्या पहिली मागणी झाली, त्याच्यानंतर दुसरी मागणी बे पोट्ट्यो, दुसरी मागणी दुसरी मागणी बेरोजगार युवकासाठी नवीन रोजगार धोरण। आता जे पोरं स्पर्धा परीक्षा अभ्यास करते त्याच्यातले 10-12% राहते, काही यजमार होते, त्याच्यानंतर त्यानं का करायला पाहिजे, शासनाचं कोणतेही धोरण नाही आहे का नाही। पोट्टे 3-3, 4-4 वर्ष जवानीचे, उमेदीचे वर्ष तिथं घासते अना हे पोट्टे घासू झिजून जाते, आयुष्याचे जवानीचे वर्ष जर तिथं घासले, वयाच्या 30व्या वर्षापर्यंत अभ्यास केला त्याचं का, ठीक आहे। त्याच्यासाठी बेरोजगार युवकासाठी नवीन रोजगार धोरण, ठीक आहे, नवीन रोजगार धोरण यायला पाहिजे, ठीक आहे। त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेतून जे विद्यार्थी लागले नाही, तेच वय, ठीक आहे, स्पर्धा परीक्षेतून जे विद्यार्थी लागले नाही त्याच्यासाठी नवीन औद्योगिक धोरण, त्यांना छोटे मोठे उद्योग धंदा करण्यासाठी शासनानं काय फंडिंग करता येईल, कसं फंडिंग करता येईल, त्यांना प्रशिक्षण कसं देता येईल, त्यांनी तयार केलेला माल कुठे विकता येईल,
ठीक आहे याचं ठीक आहे म्हणजे उत्पादनापासून तर वितरणापर्यंत त्याची व्यवस्था शासनानं करायला पाहिजे, असं धोरण आखले पाहिजे. ठीक आहे, याच्यासाठी आपण कार्य करू, तिथं प्रश्न विचारू. त्याच्यानंतर शिक्षकाचा जुन्या पेन्शनचा ठीक आहे जुना पेन्शन जे 2005 साली बंद केली, ठीक आहे ती पेन्शन योजना शासनानं पुन्हा चालू करायला पाहिजे. लय मोठं वादांग झालं, विधान परिषदेत 1-2 वेळा प्रश्न विचारले आणि तेव्हापासून आवाजच दाबून देण्यात आला. पण मात्र या जुन्या पेन्शनवर कोणीही विचारत नाही. जे नोकरीवर लागले त्यासाठी मोठा बिकट प्रश्न आहे जुन्या पेन्शनचा. त्याच्यानंतर शेतकरी आत्महत्याग्रस्त, लक्ष द्या बे, ठीक आहे बे पोट्टो लक्ष द्या. ठीक आहे, शेतकरी आत्महत्याग्रस्त विद्यार्थी, शेतकरी आत्महत्याग्रस्त विद्यार्थी व शहीदांच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा क्लासेस. ठीक आहे, लक्ष द्या. शेतकरी आत्महत्याग्रस्त विद्यार्थी का म्हणून राहिलो मी, लक्ष द्या बे. ठीक आहे, शेतकरी लक्ष द्या, शेतकरी आत्महत्याग्रस्त विद्यार्थी व शहीदांच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा क्लासेस ठीक आहे व मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यात यावं. ठीक आहे, जे शेतकरी कष्टाचं घाम गाऊन तुमच्यासाठी अन्नधान्य उत्पादित करते, जो बळीराजा आहे, ज्याच्यावर हे ठीक आहे ज्याच्यावर हे सर्व व्यवस्था चालू आहे. कोरोनाच्या काळात एकच उद्योग चालू होता, तो म्हणजे कास्तकारी, तो म्हणजे शेतकरी. दुसरा उद्योग नव्हता लेको, आणि त्यानंच भारताचा जीडीपी कायम ठेवला. अशा शेतकरी मायबापा ज्यानं आत्महत्या केली बिचाराईनं, ठीक आहे ज्यांना उत्पन्न कमी झालं, शेतकरी आत्महत्याग्रस्त विद्यार्थी व शहीदांच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा क्लासेस व मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शासनानं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोफत स्पर्धा परीक्षा क्लासेस ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे एक व्यवस्था निर्माण करायला, तर हॉस्टेलची तरी व्यवस्था करावी. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी बाहेर राहतात, प्रचंड रूम भाडं वगैरे द्यावं लागते. ठीक आहे, महापोर्टल, त्याच्यानंतर लक्ष द्या बे, महापोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा का म्हटलं पहा, महापोर्टल महापरीक्षा पोर्टल तयार केलं होतं मागच्या सरकारनं. कितीतरी एक्झामचे फॉर्म भरून घेतले, पैसे नुसते घेतले, का झालं त्या पैशाचं कोणीच प्रश्न विचारला नाही. पोट्ट्यानं अर्ज केले, आमदार राहिले, खासदार राहिले, कोणी तिथं लेटर नाही पाठवले का. ठीक आहे, पाहता तुम्हीच. ठीक आहे, महापोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा व घेतलेले परीक्षा शुल्क गेले कुठं याबाबत सरकारला आपण जाब विचारू. आपण निवडून आलो तर ठीक आहे, याबाबत सरकारले का विचारू, प्रश्न विचारू का पैसे गेले कुठं सांगा या पोट्ट्याचे. अरे कितीतरी करोडो रुपये जमा झाले असन. ठीक आहे, MIDCच्या परीक्षा, पोलीस भरतीचे ड्रायव्हरचे घेऊन फॉर्म भरून घेतले. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. ठीक आहे, केवळ युट्यूब पाहू नका आणि फेसबुक पाहू नका. जे वोटिंग लिस्टमध्ये मतदार आहे त्याला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी प्रवृत्त करा. आणि जो हक्काचा माणूस असन, जो तुमचे प्रश्न मांडू शकन, ठीक आहे जे तुमचे प्रश्न मांडन त्याच्यासाठी मतदान करा. जर तुम्हाला वाटत असेल कराय गुरुजी मांडन विधान परिषदेत जाऊन, तर कराय गुरुजीला मतदान करजा. ठीक आहे, मग त्याच्यानंतर शिक्षक समायोजनाचा प्रश्न, शिक्षक समायोजनाचा प्रश्न आहे. शाळा बंद होऊन राहिल्या जिल्हा परिषदच्या, मास्तर ठीक आहे घरी बसून आहे, ते अर्धा पगार देते फक्त, त्याच्या समायोजनाचा प्रश्न आहे. ठीक आहे, अंशकालीन शिक्षकाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ठीक आहे वर्तगिरी ठीक आहे अंशकालीन शिक्षकाचा प्रश्न आहे. इंग्रजी ठीक आहे, त्याच्यानंतर इंग्रजीचे जे शिक्षक आहे माध्यमिक ठीक आहे उच्च माध्यमिक किंवा ठीक आहे विना अनुदानित शाळेत त्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा संमेलन भरवणे ही आपली मोठी मागणी आहे. का जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा अवेअरनेस निर्माण झाली पाहिजे. ठीक आहे, UPSCच्या परीक्षेत मराठी विद्यार्थ्याचा ठीक आहे पर्सेंटेज वाढायला पाहिजे आणि टक्केवारी वाढायला पाहिजे. जे पूर्व UP बिहारचे कलेक्टर SP होतात तिथं आपले पोट्टे वाढले पाहिजे. त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षा ठीक आहे संमेलन भरवणे, पुस्तकं उपलब्ध करून दिले त्या संमेलनात, आणि पोट्ट्यांना 3 दिवसाचं संमेलन राहील असं त्यांना 3 दिवस वेगवेगळे अधिकारी घडलेले अधिकारी तिथं आणणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे, असं आपण स्पर्धा परीक्षा संमेलन शासनाच्या वतीनं फंडिंग उपलब्ध करून द्यासाठी आपण योजना ठीक आहे तिथं मागणी धरू. का प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा संमेलन दरवर्षी झालं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तक मेळावे भरले पाहिजे. ठीक आहे, आपल्याला तलवारी हातात नाही द्यायच्या आहे, पोट्ट्याच्या हातात पेन कागद आणि पुस्तकं द्यायची आहे. ठीक आहे, भारत तवाच महासत्ता होईल जेव्हा याची बुद्धी आणि विचार क्षमता वाढन. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्यावे, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यानं फॉरेन्सिक ठीक आहे कॉलेज तयार केले. फॉरेन्सिक कॉलेज ठीक आहे 2 कॉलेज निर्माण केले. औरंगाबादले आहे एक, बहुतेक मुंबईले आहे. पोट्ट्यानं ऍडमिशन घेतल्या कायच्यासाठी, CBI झालं, CID झालं, ठीक आहे पोलीस विभागाचं गुप्तचर यंत्रणा झालं. तिथं जे अनालिसिस करायला लागते फॉरेन्सिकचे डाटा, मर्डर झाला अमकं झालं त्याचे छोटे छोटे सॅम्पल, तर फॉरेन्सिक सायन्सचं मोठं काम आहे. पोट्टे ग्रॅज्युएट झाले, त्याच्यात पोस्ट ग्रॅज्युएट झाले, पण शासनानं त्याची अजून भरती केली नाही. एका पुरानं तर मुले मुंबईच्या लिस्टच पाठवली, सर आम्ही लय मागण्या मारल्या, शासनापर्यंत गेलो, त्या मागण्या आमच्या अजूनही मान्य झाल्या नाही, अजूनही ही भरती झाली नाही. फॉरेन्सिक सायन्सच्या पदवीधरांना केव्हा नोकरी देणार. त्याच्यानंतर MPSCचे निकाल 1 वर्षातच त्याची प्रोव्हिजन खतम झाली. MPSC प्रिलिम्स मेन्स
ठीक आहे, फिजिकल असं फिजिकल इंटरव्ह्यू एका वर्षात, ठीक आहे, जसं युपीएससीचा प्रोटोकॉल आहे का परीक्षा प्रिलिम पासून तर शेवटपर्यंत एका वर्षात खतम करते, तसं एमपीएससीचं निकाल हे वेळेत जाहीर व्हायला पाहिजे. ठीक आहे, निकाल वेळेत जाहीर व्हायला पाहिजे. ठीक आहे, पीएसआयची फिजिकल लटकून आहे. 1.5 वर्ष झाले पोट्टे नुसते ग्राउंडले धावून राहिले भाऊ. आता ह्या कोरोनानंच 9 महिने खाऊन टाकले. ठीक आहे, 20% अनुदानित 20% विना अनुदानित शिक्षकांना पूर्ण वेळ अनुदानित म्हणजे 100% अनुदानित करण्यात यावी. त्याच्यानंतर ठीक आहे, वर्तगिरे एमपीएससी आता एक पोट्ट 3 परीक्षेत एमपीएससीचं सिलेक्ट होते, 3 परीक्षेत. त्याच्यासाठी मग ठीक आहे ते इकडली करू का तिकडे मोठी पोस्ट भेटली का खालची सोडते. त्याच्यासाठी एमपीएससीनं वेटिंग लिस्ट जाहीर करायला पाहिजे. वेटिंग लिस्ट 2 वर्ष ठेवायला पाहिजे आणि त्या वेटिंग लिस्ट मधून एखाद्याने इकडून सोडली तर त्याला तिथं घ्यायला पाहिजे. एमपीएससी वेटिंग लिस्ट नाही जाहीर करत, एमपीएससीनं वेटिंग लिस्ट जाहीर करायला पाहिजे. त्याच्यासाठी 1-2 मार्कानं पोस्ट गेली त्या पोराचं नुकसान होते बिचारायचं, म्हणून त्याची वेटिंग लिस्ट जाहीर करायला पाहिजे. ठीक आहे, एमपीएससीनं वेटिंग लिस्ट जाहीर करावी. रेल्वे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ठीक आहे वेळेत घेण्यात याव्या. तुम्ही पाहिलं ना रेल्वेची परीक्षेचे ठीक आहे एनटीपीसीचे फॉर्म केव्हा भरले, अजून परीक्षा नाही. पोट्ट्यानं मोहीम चालवली ऑनलाईन, तेव्हा कुठं सरकार जागं झालं केंद्र सरकार. आपण त्याला निवेदन लिहू लेखायले रेल्वे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात येणाऱ्या ठीक आहे स्पर्धा परीक्षा ठीक आहे वेळेत घेण्यात यावा, याबाबत केंद्र सरकारला वारंवार पाठपुरावा करायचा. आणि गाव तिथं वाचनालय का म्हटलं, ठीक आहे, गाव तिथं वाचनालय का म्हटलं, लक्ष द्या, गाव तिथं वाचनालय ही संकल्पना राबवायची आहे आपल्याला. गावात वाचनालय असलं पाहिजे. वाचनालयाच्या लोकांचे बरेचसे प्रश्न आहे, त्यांना पूर्ण वेळ पेमेंट नाही देत. लय दुनियाभराचे प्रश्न आहे. आपण वारंवार तेच व्यवस्था आणि त्याच व्यवस्थेला मत देऊन राहिलो. तिकडून माणूस येते याले मत करा, पक्ष ठरवते. अरे जनता ठरवायला पाहिजे, जनतेनं ठरवायला पाहिजे का आमचा माणूस होय आम्ही याला मतदान करू. तुम्हाला वाटत असन का कराय गुरुजी ह्या समस्या तुमच्या पुन्हा प्रभावीपणे विधान परिषदेत मांडू शकन. आणि त्याच्यानंतर ठीक आहे 50 वर्षापासून त्याच्यासाठी सत्ता होती. ठीक आहे, ते का करू शकले हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहित आहे. म्हणून आता एक हक्काचा माणूस तुम्हाला वाटत असन तर मला मत द्या पसंती क्रमांक 1चं. ठीक आहे, ह्या समस्या घेऊन आलो. अजून काही समस्या सुटल्या असेल तर मला मेसेज करा. ठीक आहे, किंवा ते जे तुम्हाला नंबर सांगितले याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मोहित किंवा वैभव ठीक आहे याच्या मेसेजवर मेसेज करा, किंवा इथं तुम्ही या चॅनलच्या कमेंट्समध्ये तुम्ही सुद्धा का करू शकता, आपल्या समस्या मांडू शकता. त्या समस्या पुन्हा मी घेऊन येईन आणि अशाच वेगवेगळ्या समस्या घेऊन ठीक आहे खतखत कराय सरांना मतदान करा, पसंती क्रमांक 1चं मतदान करा. एवढंच मी तुमच्या समोर ठीक आहे म्हणू शकतो. आणि आपल्यापाशी ठीक आहे पक्षाचं पाठबळ नाही, पैसा नाही, ठीक आहे संघटना नाही, पण मात्र माध्यम आहे सोशल मीडिया. त्या सोशल मीडियातून आपला प्रचार चालू आहे. आज आमचा प्रचार दौरा हिंगणघाट ठीक आहे, त्याच्यानंतर उद्या 20 तारखेला गडचिरोली, 20 तारखेला चंद्रपूर रानाज क्लासेस ठीक आहे, 20 तारखेला रानाज क्लासेस ठीक आहे शिव हॉस्पिटल जवळ जेटपुरा गेट जवळ ठीक आहे, जेटपुरा गेट जवळ रानाज क्लासेसवर उद्या कार्यक्रम आहे 10:30 वाजता. आणि 21 तारखेला 10:30 वाजता ठीक आहे एम्स क्लासेस गडचिरोली ठीक आहे, मोहर्ले सरांचे क्लासेस युनिव्हर्सिटी रोज कलेक्टर ऑफिसच्या समोर तिथं ठीक आहे. 21 तारखेला मी गडचिरोली येत आहे. गडचिरोलीतल्या सर्व लोकांनी तिथे या, चंद्रपुरातल्या लोकांनी रानाज क्लासेसवर या. ठीक आहे, कोरोनाच्या सर्व नियमाचं पालन करून आपण तिथं ठीक आहे एक छोटीखानी सभा घेऊ आणि आपली प्रचार मोहीम अजून झंझावात करू. ठीक आहे, अजून काही समस्या घेऊन मी पुन्हा तुमच्या समोर येईन. ठीक आहे, आजच्या दिवशी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. बंद कर